चल चल. हॅलो हॅलो हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ आई. हा बोला. आई, 15 दिवसापूर्वी मी तुला खूप कॉल केलो, तू उचलला नाहीस कॉल माझा. हा हा. हा, या ग्रुप मध्ये दुसऱ्या ते स्वामी ओम ग्रुप किती आहेत आई? काय काय? तुझं स्वामी ओम ग्रुप किती आहेत? किती ग्रुप आहेत? आपले 12 आहेत. हा, 12 मधला कुठला मी मला माहित नाही. आता मी 5 झालो, परत मी कार्ड बदललं, माझं हरवलं होतं म्हणून. अच्छा. आणि त्यामध्ये एका ताईंचा मला कॉल आला होता की ते तुझा ते अजितदादा हा अजितदादानं त्या ताईंना कुलदैवत कनी आपल्या घरचा सोडायला सांगितला होता वाटतं. काय आता काय? कुलदैवत हा हा कुलदैवत त्या ताईनं सोडला होतं. मग तिच्या नवऱ्यानं तिला बाहेर काढलं होतं. आणि त्या दिवशी रात्री मला तिनं कॉल केला होता. मग कॉल केल्यानंतर मी तुमचं नाव सांगितलं, त्यांना कॉल करा म्हणून तुम्ही. हा. मग त्यानंतर मी ग्रुप सोडला नंतर आहे तुझा येऊन कार्ड पडल्यानंतर. मग त्या ताईंचा काय तर माझा संपर्क नाही, हा परंतु त्या ताई खूप रडत्या की कुलदेवच सोडल्यामुळे पाण्यात कोणी सोडायला सांगितलं ना अजितदादानं. हा हा. मग त्यामुळे त्या रडत्या खूप. मी म्हणलं आता मी काय सांगू शकतो, एक मिळून तुम्हाला दादा प्रतिदादांच्याकडे जावं म्हटलं आणि त्यानेच व्यवस्थित करून घ्या म्हणून तुम्ही सांगितलं होतं. आई, याबद्दल मी तुला खूप कॉल केलं होतं, तेव्हा तू का कॉल उचलला नाहीस माझा काय. हा 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 हा. आई, मग हे काय चाललंय मलाच काय समजेना अजून म्हणजे देखील. काय सांगितलं त्या अजितदादाने, काय सांगितलं म्हणाले? कुलदैवत आपल्या घरचा सोडायला सांगितलं होतं त्या ताईंना. कुठे सोडायला सांगितलं? पाण्यात सोडायला नदीला. असं कुठे सोडतात का कुलदैवत? मग ते आई सांगितल्यानंतर कनी ते ताईनं स्वामींचं लेकरून मलाच कनी त्या ग्रुपमधनं मला फोन केला, स्वामींचं लेकरून. मी म्हणलं मला काय यातलं माहित नाही, तुम्ही एक मिळून दादा प्रतिदादांच्याकडे जावा आणि दादा सगळं तुम्हाला सॉल्व्ह करतील. तर माझ्या नवऱ्यानं मला बाहेर काढले, मला मारले आणि घरातनं बाहेर काढले माझ्या, आणि सासरी निघून जाऊन त्यात. म्हणून तुम्ही का सोडलं तर अजितदादानं मला सांगितलं होतं मग सोडायला. त्यांनी सोडलं का लगेच? हो, सोडलं आई. काय त्या अडाणी माणसावर लक्ष ठेवतायत हे लोक? आई, मी मलाच आहे ते. आता तो ग्रुपला कनी ती क्लिप सोडलेली ना, तो एका आई संगत बोलली, ती समजून ती सांगते ती आई, आणि तू ऐकतेस. तुला झाल जाईत नव्हतीस, ती मी अशी बाई नाही तशी नाही, तू सांगतस ना ते. मी ती क्लिप ऐकली आहे, ती ग्रुपमध्ये एक सोडलेली हा कोणतरी. हा हा हा. मग आई, मग एवढं कसं काय तू झाल गेली होतीस एवढ्या उपाय तोडग्यामध्ये, म्हणजे असं कसं काय मी म्हणतो त्याने एवढं. म्हणलं ते सांगताना मला ओळख वेगळी सांगितली ना त्याने, की माझ्या तिकडे गेले तर सगळं हा वेगळंच. हा. मग माझं डोकंच फिरलं. हो का. आणि आई, त्यानं एवढंच तुला सांगतो, आणि कुणाला बऱ्याच जणांना कुलदैवत किंवा असे काही गोष्टी सांगितल्यात उपाय न तोडगं, त्याचं आयुष्याचं नुकसान खूप झाले आई एक एकदा. हो, असं आणि मी करतो का? एकानं सांगितलं काय माहितीये का हा. एकानं, की बाई वश करायसाठी मला सेवा द्या. काय काय? असा बाई वश करायसाठी सेवा द्या असं ग्रुपवर टाकलं होतं आई. त्यानंतर मी ग्रुपच सोडला तो. अरे म्हणजे बापरे. हो, असं काय गोष्टी घडतात ना आई, खूप वाईट आहे कलियुगमध्ये, लक्षात ठेवायचं. हो हो, खरंय. हा, मग मला तर स्वतःला ऐकून केल्यानंतर मला वाईट वाटलं ना, तर कुलदैवत घरचा कोण सोडतच नाही ना, छे, बरोबर. असं कोण सोडतं कुलदेवताचं? हा, मग मी दादांचा मार्ग त्यांना दाखवला. मला काय झालं त्यानंतर माझा फोन पडला, नवीन कार्ड घेतलं त्यानंतर माझा काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नव्हता. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते नंबर देणार होतो त्यांचा हा हा. तुमच्याकडे, ते तुमचं तुम्ही समजून सांगा, कारण ह्यात सांगणं म्हणजे चुकीचं अवघड आहे. आणि ते मिस्टरनं खूप मारलं त्यांना, शिव्या देताना ते फोन मला ऐकायला मिळतं, ते चालू फोन मध्ये मारत असताना. अरे अरे, ते पण व्हिडिओ पाठवले का तुम्हाला? नाही, व्हिडिओ पाठवला नव्हता आई. मारत्याला कणी ते सांगतात ना मला इकडं, ते त्यांना पाठवून येऊन मारत होतं हो त्यावेळी. हा हा असं हा. मला मारू नका माझं चुकलं म्हणून त्यावेळी ना. अच्छा, शेवटी हा हा. हे असं चुकीचं आहे आहे आई. का त्या व्हिडिओ, त्या ऑडिओ मध्ये? ऑडिओ मध्ये नव्हतं, ते ऐकतो मी आईकडं. ते त्यांना ते मला सांगतात ना, त्याला नवरा पाठवून मारता, घराच्या म्हणजे बाहेर त्यांना का हाकलत आलं किंवा मारलं? नवऱ्याने का मारलं? कुलदेवता बाहेर सोडला म्हणून. बरोबर आहे ना, हिने कसं काय सोडायचं? आपल्या नवऱ्याची कुलदेवता आहे ती, तू हो नंतर आली त्या घरात, मग होय, त्यांची बरोबर. परमिशन घ्यायला पाहिजे की नाही? होय, बरोबर आहे की. मग मला ते असतं ते बाया. आणि आई पैसे पण त्याच्याकडे मागणी केली होती, 500 रुपये द्या असं काही मागणी केली होती त्यानं. हा म्हणलं हा कुठला न्याय असं, दादा तर आपले प्रतिदा एवढं मोठं असताना 1 रुपया न घेता येण्या जाण्याचे पैसे ती लोक देतो त्या दादा, हो परिस्थिती हो, असेल तर गरीबाला, आणि 1 बरोबर रुपया न घेता ती सेवा देतात. एवढं मोठं बरोबर. पुण्य आहे आपलं, आणि एवढं त्यांच्याबद्दल जाणं तुम्हाला अवघड आहे म्हणलो. आणि पुण्याचं काय ऐकायला आलं तुम्ही, काय करलाय? माझा आधीपासून आई विरोध होता याला गोष्टीला अंतरा. मी पण तुला विरोध केला, स्पष्ट सांगतो मी तुला स्वामीच्या पुढे. मग मी पण तुला सांगायचं ना मला. आई, मला राग त्याही तुझा आलता, मला कुठला माहिती का, तू सरळ युट्यूबला गेलं ना, तुझा आणि त्याचं ते आयडिओ यायचं की आजचा तोडगा कुठला, आणि तू सारखा आई म्हणायचं ना, माझं गुरु आहे ते केंद्रीय दादा, माझे गुरु स्वप्नात आलते, ते हा स्वामी हा. आहेत त्यांच्याकडे, हे असं ते मी खोटं ऐकलं. बोलत होता तो, खोटं बोललाय तोच सगळं.
मग कसं होणार सांग बरं आई, चुकीचं आहे सगळ्या गोष्टी हो ग. आपल्याला म्हणजे त्याने ते सगळ्यांना भुलवलं त्याने. आई मग आई बऱ्याच लोकांचा तो हे झालं इस्कूट झालाय. आणि मी केंद्र काकांना एकदा बोललो, काका असं आहे तर म्हणला बाळा म्हणला तुला स्वामींचा विश्वास आहे का, तेवढं त्या ह्याच्यावर तोडगा उपाय. मला स्वामींचा विश्वास म्हणला, जे करतील ते स्वामी योग्य करतील माझ्यासाठी. हा हा तेवढं बोलल्यापासून कणी त्यानंतर आम्ही ग्रुपमध्ये बाहेर गेलो का, मला रागापोटी मी तुझ्यापुरती गेलो, काय गेलं हा हे असं आहे चुकीचं आहे. तर त्या आई पण विश्वास ठेवला संदीप राजपूरला, चुकीचं आहे सगळ्या गोष्टी. हा हा हा. तर कोण पण तसं शकतं. अनेक लोकांचं नुकसान झाले त्यातनं मी ऐकले हो ते ना, प्रत्यक्षात. आई म्हणतो आणि त्याने फसवलं लबाडने. आई एका ताईंचं काय केलं माहितीये का, बंगल्याचा फोटो पाठवला आणि तुम्ही काय करताय, कसं काय करताय, तुमचं मिळवतोय काय, किती साधन आहे तुमचं, आणि मी एकदा येतो आणि तुमच्या पाया पडून जातो, असं पण एकदा मला ते एका ताईने सांगितलेलं होतं. काय तुमच्या केलं माहितीने पायाचं काय? बंगल्याचा फोटो दाखवा, तुम्ही काय कसलं? मिळवतायचा, बंगल्याचा फोटो दाखवा त्या म्हणण्याचा अच्छा तो. अच्छा, हा 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 हा, हा. बंगल्याचा फोटो दाखवा, फोटो मारून मला पाठवा, फोटो मारून त्यानं पाठवल्यानंतर कणी मी तुमच्या येतो आणि पाया पडतो, खरंच नशीब म्हणायचं, असं आहे तसं आहे ते त्या ताईनं सांगत असं काहीतरी. हा हा हा. म्हणतो तुम्ही ठेवा काय करायचं, तुमचं ईश्वर ठेवायचा नाही, तुम्ही बघा, मला काय सांगू नका. म्हणतो तुम्ही करा, तुम्ही कम्प्लीट जिथं काय करायचं ते करणार, दादांच्याकडे जाऊन काय असेल ते समक्ष होऊन दे त्यांच्याकडे. म्हणतो काय हा सांगणार हा. मी, आम्ही पण काय सांगणार, कारण आमच्या मार्गात आम्ही जातो, आम्ही कोणाला कॉल करत पण नाही का नाही. पण आम्हाला स्वामीचं लेकरून मला फोन आला त्या आई बरोबर, हा त्यावेळी. हा. कारण मला म्हणले स्वामीचं लेकरून तुम्ही काय दादा मार्शिंग करा, मला नवरा मारला असं करायला ना. मग त्यांच्या मिस्टर संग पण मी बोललो, तर म्हणले दादा तुम्ही असं आहे का, त्यांना काय वाटलं प्रतिदादाच बोलतोय असं वाटतं त्यांना त्यावेळी. अच्छा अच्छा, हा 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 म्हणजे हा. हे वाटलं ना. मग त्यांना म्हणले दादा तुम्ही कुठं आहे, राहताय कुठं. मी म्हणलं आमच्या गावात मी माझ्या सांगरूमध्ये राहतोय म्हणतो. तर तो नाशिकचा का नाही म्हणतो, काय तर तुम्ही कोण बोलतायसा. मी म्हणलं आईला का मारतायसा, तो कुलदेव तू सोडायचा असं कुठला नियम आहे का, असं प्रतिदादा सांगतात का. बघा दादांचं, या दादांचा कुठलाही संबंध येत नाही म्हणतो, प्रतिदादांचा काही येत नाही म्हणतो, लक्षात ठेवा. त्या हो, माणसाने सांगितलं त्या माणसालाच तुम्ही धरा म्हणतो, यात कुणाचा संबंध येत नाही, लक्षात ठेवा. मला बरोबर. काय मग त्याबरोबर ना, कुलदेव कुठल्या घरचं सोडते आईच त्या म्हणजे घटस्फोट पतूर म्हणजे त्या आईना 2 लेकरं आहेत, लक्षात ठेव. 16 वर्षे 2 मुलं आहेत वाटतं, एक मुलगी 17 वर्षांची काय तर असं. बघा, हा. मग हिनं कसं काय जहाल गेली, आणि जहाल कसं काय गेली, आणि एवढं कसं काय कुलदेव सोडा गेली घरचा. कधी कुलदेव घरचा सोडत नाही, नाहीत मी ना. तर अशा स्त्रियांनाच मूर्ख समजेल की तुझा आता पहिला सगळ्यात मेन म्हणजे तुझा काय अधिकार नाहीये ते सोडायचा. ते बरोबर आहे की. त्या माणसाशी तू लग्न केलं म्हणून तुझी ती कुलदेव. हो बरोबर आणि आहे मग की. त्यांची परमिशन घेऊन तू करायचं ना काय ते. हो बरोबर आहे की. मग हा मेला काही पण सांगतो. मला तर आता डोक्यात गेलाय तो, किती जणांचे अजून भरपूर अनुभव आहे. पण मला कसं पोस्ट नको करायला, जाऊ दे आई एखाद्या व्यक्तीला. मी तुला सांगू खरं, तुला सांगतो मी आज तुला म्हणत नाही. मला एका ताईनं मला म्हणली काय माहिती का, मी सुंदर तक्रार करणार कशासाठी, मी दादांच्या मठात जाऊन तक्रार कोणाली. तर दादांच्या बहिणी असताना ते असे का करतात, त्या मुलग्याचं का ऐकतात, दादांचं अनुभव का घेत नाही, अशी एक ताई मला एक म्हणली. मला केसे देणं घेणं नाही म्हणलो, तुम्ही डायरेक्ट त्यांना बोला नाही, तुमच्याशी. कोणत्या दादांचे अनुभव घेत नाही मी. म्हणजे दादांचे अनुभव म्हणजे ह्याचं केंद्रदादांचं आणि ह्यांचं प्रदीपदादांचं. त्यांचे तर अनुभव चालूच असतात. आणि त्या दादांचं का ऐकतात, म्हणजे कुठल्या ह्याचं अजितदादाचं. मग मला त्यांनी फोन केला असता तरी चाललं असतं ना. आई ती रागावली होती आणि ते दादांच्या बरोबर मी कंप्लीट करणार, अशी प्रदीपदादांच्याकडे जाऊन मठात जाऊन कंप्लीट करणार त्यांच्याबद्दल, असे ते म्हणते. बघा मी म्हणलं आई मला ह्यात काय समज नाही, तू जा डायरेक्ट बोल, काय असेल तुझं बोल, तुला काय तिथं शासन करत मारणार नाही, चांगल्यासाठी जात असं चांगलं जा. नाही, आणि खरंच मला दोघी दादांनी सावध केलं, हा केंद्रे दादांनी पण प्रदीप दादांनी पण. बर म्हणून तर मग मी लवकर जागी झाली. हा 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 हा. दादांमुळे जागी झाली ना मी. बरोबर आणि की. स्वामींनाच काहीतरी बुद्धी झाली असेल, म्हणजे स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली असेल की होय सुनीताताईंना बुडू द्यायचं नाही. हो बरोबर आहे की. आई हे खूप वाईट म्हणजे विचलित आहे सगळं, पण मन सांगायसारखं वेगळं नाही. त्याला एकदा मी 2 वेळा पण बोललो, दादा हे चुकीचं आहे, टाकू नकोस. मग तुझा काय समज, तू ग्रुपमध्ये बाहेर जा, मी सुनीता पण सांगतो टाकून नकोस, त्या अडचण नाही मला. मला प्रदीपदादांच्या आणि केंद्रदादांचा विश्वास आहे, एवढंच मी त्याला बोललो. त्यानंतर आई त्यानं मला मॅसेज लय घाण शिव्या दिल्या होत्या त्यानं. परत मी हो आयुष्यात का? कधी हो हो अरे बापरे. हो म्हणला तू काय सांगतेस म्हणला, मला तुला माहितीये का, मी त्यांचा मुलगा आहे, मी असा आहे तसा आहे, मला स्वामी प्रसन्न आहेत, दत्तगुरूंची सेवा करतो,
माझं एवढे मला लोक मानतात, मी स्थान मोठं आहे माझं, असं बरंच सांगितलं त्यानं, बरंच गोष्टी सांगितल्या. मग बघा मला काय घेणं देणं नाही, तुझी इष्ट असेल तुझी ठेव, पण एक लक्षात, स्वामींचा मार्ग लोकांना द्या आणि चांगलं कर. लक्षात ठेव, एखादं चांगलं केलं तर स्वामी आपल्याला चांगलं करत असतात. कुठल्या बरोबर माणसाचा विचार केलं तर चांगलं होणार. लक्षात ठेव, आज ताई बरोबर. तुझं चांगलं झालं तर तुझ्या पाठी माझं चांगलं होऊन दे, ही भावना अगदी मनात ठेवलं तर सगळं होते ना. खरंय. मग ते ठेवतच नाही, तुम्हाला वाटेल तसं मेसेज शिवाय देतात, रात्रंदिवस मला मेसेज करायचं घाण घाण. मी त्याला तर शेवटी शिव्या पण येतात देता. होय, शिव्या पण देतात, घाण घाण शिव्या देतात. ते असं शिव्या मला, ते मेसेज घाण घाण होते मला. मग त्यानंतर तू आई ते काय मी युट्यूबला गेलो ना, तर त्याचं आजीदादाचं ते चित्र आणि तुझा इकडे खाली युट्यूबचा अनुभव ऐकला ना, तर मला वाईट वाटत, ते मी ग्रुपच सोडला. कारण त्यानंतर मला पण बरोबर. तुझा राग आला, कारण काय साहजिक का, तो रोज युट्यूबला गेला ते अनुभव आणि ते तोडगं आणि तोडग्या मग खूप नुकसान पण झाले, एवढं मी तुला निश्चित सांगतो. लोकांचं हो खूप हो. नुकसान झाले, काही फरक पडलेला नाही. पण दादांच्या मार्गात जावा, दादा सगळं सोनं होते आपल्या लक्षात. दादा असं म्हणतात ना, बरोबर. बरोबर, 70% आपण कमांड ओढली तर 70% प्रश्न सुटत असतात आपल्या. लक्षात ठेवा, हो का हो कसा हो. एवढं मार्ग चांगला असताना मार्शिंग करताना दादा तुम्ही का सोडताय, का सोडत असताय सांगा बरं. हो. मी खूप आई तुला कॉल केलं, पण तू कॉल उचलला नाही. आता तुला 11:15 परवा पण फोन प्रयत्न केला, तो 11च्या पुढे बंदच फोन करून ठेवलास. मग कसं सांगणार बरं. नाही, माझी शाळा सकाळची आहे ना, आता आम्हाला सकाळी लवकर आई मला माहित नाही, बघ तुझा परिचय मला जास्त माहित नाही, तू शिक्षक आहेस काय काही मला माहित नाही. लक्षात अच्छा ठेवा, अच्छा. कारण मला माहितच नाही, कारण मी तुला कधी पाहिलेलंच नाही. मी आता एक मला वाटतं फोटो का टाकलं ना, आभार आहे, थँक्यू, धन्यवाद, असं मी कधी स्टेटसला टाकलंच ना, तर ते मी तुला अभिनंदन करतो. कुठला तर परवा एक पुरस्कार भेटला ना तुला कुठला तरी, ते मी तुला कोण? अभिनंदन, हा हा. मी त्या अभिनंदन ऐकून तुला टाकला मी. लक्षात ठेवते आई तुला. अच्छा अच्छा. हा 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 हा. ठीक आहे, काय वळ मनाला लावू नकोस, पण झाले ते चांगलं स्वामीच्या कृपेने. पण आई एवढं नको, लोकांचं नुकसान व्हायला नको, चांगलं वेळ माझी मार्ग इच्छा. लक्षात ठेव. बरोबर आणि आई बरोबर. कलियुग आहे आज, खरंच वाईट परिस्थिती आहे आज, आणि चांगलं सगळ्यांसाठी माझी मनापासून भावना पहिली. लक्षात ठेव. खरंय खरंय. मी शेअर करताय दादा. ठीक आहे. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.